नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून पीएम किसान, नमो शेतकरी योजना, पीक विमा आणि कृषी विभागाच्या सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4,000 रुपये जमा होण्याबाबत चर्चा सुरू आहे। आता हे 4,000 रुपये कशा प्रकारे मिळणार आहेत ते पाहूया। यामध्ये पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 2,000 रुपये, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये, अशा प्रकारे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात। माहितीनुसार पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता केंद्र सरकारकडून वितरित करण्यात आला आहे, परंतु अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नसतील तर त्यांनी केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे, कारण पीएम किसान योजनेचा हप्ता वितरणासाठी दिलेल्या केवायसी अंतिम तारखेच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे। अन्यथा पुढील काळात 2026 मध्ये पीएम किसान योजनेचे पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते। आता जाणून घेऊया नमो शेतकरी योजनेबाबत। पीएम किसानचा 22वा हप्ता वितरित झाल्यानंतर आता शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पात्र मानले जात आहेत। माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत कृषी विभागाकडून शासन निर्णय काढण्यात आला आहे। त्याचबरोबर कृषी मंत्र्यांनी देखील या संदर्भात अधिकृत माहिती दिल्याचे सांगितले जात आहे। यामुळे आता पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठीही पात्र ठरू शकतात, असे सांगितले जात आहे। आता जाणून घेऊया 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येण्याची शक्यता। काही ठिकाणी अशी चर्चा देखील सुरू आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता एकत्र देण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु त्यापूर्वी 8व्या हप्त्याचे वितरण होणे आवश्यक आहे। जर दोन्ही हप्ते एकत्र जमा झाले तर शेतकऱ्यांना त्यांचा मोठा फायदा होऊ शकतो। आता जाणून घेऊया तारीख कधी जाहीर होईल। माहितीनुसार या योजनेसाठी निधी मंजूर झालेला आहे आणि शासन निर्णयही काढण्यात आलेला आहे। तसेच कृषी मंत्र्यांकडून घोषणा देखील करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। आता फक्त अधिकृत तारीख जाहीर होणे आणि डीबीटीद्वारे पैसे खात्यात जमा होणे बाकी आहे। जशीच हप्त्याची प्रक्रिया सुरू होईल तशी माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे। म्हणून मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत ही महत्त्वाची अपडेट होती। आता अधिकृत तारीख जाहीर झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। या संदर्भात नवीन अपडेट आली तर आम्ही तुम्हाला नक्की कळवू। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।